समजा ग्लायफोसेट जर जमिनीमध्ये शिडकाव केला तर तुमच्या जमिनीत एवढंसं गवत उगवणार नाही. तर मला योगायोगाने 9 वर्ष झालेली असताना सांगितलं सर, म्हटलं मी तर वर्षाला 3 पिकं घेतोय, 27 वेळा ग्लायफोसेट तर वापरलंय आणि त्याच्या व्यतिरिक्त तणनाशक निवडणूक असेल आणि माझे बेडवर झाड आहे. मी म्हणजे आता पण लावणीपासून एकदाही खुरपलं नाही त्याला, पूर्ण तणनाशकाचं वापरतो कंटिन्यू. आता फक्त एकच नाही, आलटून पालटून वापरायचं. तुम्ही ग्लायफोसेट वापरा, त्याच्यानंतर स्वीप पॉवर म्हणून एक आलेलं आहे ते वापरा. तुमच्या शेतात जर काँग्रेस जास्त असेल तर तुम्ही साधं ते आपलं नाही साधं आहे अल्ग्रिप म्हणून ते 80 रुपयामध्येच मिळतं. म्हणजे तुमचं तण कुठलंय त्या पद्धतीने वापरा. हराळीला कोणतं तण करता तुम्ही? हराळीला ग्लायफोसेट कोणत्याही पिकाला कोणत्या वेळेस तणनाशक वापर करायचा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ते स्टेजला कोणते आहे आणि मारायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये गवत कोणतं आहे. अगर तुम्ही ते फुल वगैरे जेव्हा फळधारणा असेल त्यावेळेस जर आपण वापरत असेल ना, त्याचा काही अंश वाऱ्याने हवेने उडत असेल तर तो एक परिणाम. किंवा काही फळं नसताना तण किती आहे आणि त्यावेळेस आपण घेण्याची काळजी, या सगळ्या. आणि जितकं तुम्ही त्या पिकाला म्हणजे जे गवत ते म्हणजे आपलं खत असतं, त्याला जर योग्य वेळी योग्य टायमाला मारलं, जसे वर्ष वाढतील ना तेव्हा तुमच्या शेतामध्ये जो अन्नसाठा तयार होईल ना तेव्हा तुमची फळगळ आहे ना ती पण आपोआप कमी होत. मारताना आपलं उडू नये, ह्या बऱ्याच क्रिया आहेत ज्या आपल्याला कारण तणनाशक आता ग्लायफोसेट सगळ्या पिकाला हानिकारकच आहे, पण त्याचा योग्य आणि तणासाठीच वापर केला तर ते औषध पण. पेंडेमिथाइल कॉटन पीक लावायच्या अगोदर वापरले गेलं. आता त्याची शिफारस होती 40 ml ची, माणसं कोणती 60 ml वापरले गेलं. पण त्याचा इफेक्ट असा झाला की मी 5 वेळेस सरकीचं बियाणं लागलं सर, तरी उगून आलं की ते कोंब आलं की जळायचं, उगून आलं कोंब आलं की जळायचं. ग्लायफोसेट मुळे मी काय बोलतो, कार्यप्रणाली किंवा ह्यांनी सांगितलेला काय शब्द, शिष्टाचार. कार्यप्रणाली हा जास्त सोपा समजणारा शब्द मला वाटतो. तर 1, 2, 3, 4, 5, 10 ही कार्यप्रणाली पहिले निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी विठ्ठलरावनी केलेलं जे काम आहे हे 1 नंबरचं काम आहे की त्यांनी हिरिरीने भाग घेणारे जे पोस्ट टाकणारे त्यांना आयडेंटिफाय करा. आणि हे कुठे गेले, हा त्यांचं म्हणणं टीम तयार झाली पाहिजे. बरोबर. आणि ही टीम ह्याच्यामध्ये हे पण असायला पाहिजेत. तर अशा प्रकारे हे आपण सगळेजण फार झपाट्याने ह्यात पुढे जाऊ शकू आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आपल्या भूमातेला त्याचा फायदा होईल.